चेंबूरमध्ये झोपडपट्टी रहिवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे। माननीय आमचे SRAचे सर्व अधिकारी इथे आलेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांचं समस्या निवारण होण्यासाठी इथे आलेले आहेत। त्यांच्याबरोबर आमचे स्थानिक नगरसेवक महादेव शिवणसाहेब, राजश्री पालांडे मॅडम, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि सर्व रहिवासी इथे जमा झालेले आहेत, जे ते आपलं जी काही समस्या आहेत ती इथे सांगतायत। आज काही बिल्डरांनी 10-10 वर्षे, 15-15 वर्षे, 20-20 वर्ष झोपड्या घेतलेल्या आहेत, परंतु काम केलं नाही। अशा बिल्डरांची तक्रार आहे। ज्या लोक अपात्र आहेत त्यांचं पात्र कसं होईल ते बघायचं आहे। ज्यांचं खोल्या विकत घेतलेल्या आहेत परंतु त्या पात्र होत नाही ते आपल्याला बघायचं आहे। काही झोपड्या खाली झालेल्या आहेत, त्यांना बिल्डर भाडं देत नाही। काही लोक जाणून बुजून खाली करत नाही, त्या झोपड्यांवरती काय ॲक्शन करायची। अशा सर्व समस्याचं निवारण करण्यासाठी SRAचे मोठ्या प्रमाणात अधिकारी इथे आलेले आहेत। त्यांचं तुमच्यातर्फे त्यांचं स्वागत पण करतो आणि आज चेंबूरमध्ये बहुतेक समस्या निवारण होईल, परंतु परत आणखीन एकदा आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांना इथे बोलवू। गृहनिर्माण मंत्री आहेत आणि त्यांच्यातर्फे असंच कार्यक्रम लावून लवकरात लवकर झोपडीधारकांना घर कसं मिळेल याचा आपण प्रयत्न करू। जे ट्रान्झिट कॅम्प पडायला आलं होतं, नादुरुस्त झालं होतं आणि त्याला आगसुद्धा लागली होती, म्हणून अर्जंट SRAने त्यांना 109 खोल्या त्यांच्या मालकीच्या SRAच्या असलेल्या खोल्या 109 रहिवाशी आहेत त्यांना दिलेल्या आहेत। त्याबद्दल SRAच्या अधिकाऱ्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो। पहिल्यांदा तर मी आमचे आमदार तुकाराम काते साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी निवडून आल्यानंतर SRA ह्या विषयासाठी खूप मोठा फॉलोअप केला, अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन आणि SRAच्या अधिकाऱ्यांबरोबर वारंवार मिटिंग करून या लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत। त्याचाच एक भाग आज या ठिकाणी SRAचे अधिकारी आणि सर्व त्रस्त नागरिक ज्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी आज बैठक बोलवली। अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, पण त्यात सर्वात महत्त्वाचा भाग कोकण नगरमधील असलेली SRA जी माझ्या प्रभागात येते आणि त्यांचा ट्रान्झिट कॅम्प चेंबूर नाक्यावर आहे, पण तो सध्या मोडकळीस आला आहे। महानगरपालिकेने नोटीस दिली की तो लवकरात लवकर खाली करावा आणि त्यासाठी काते साहेबांनी विशेष प्रयत्न करून SRAची जी वसाहत आहे, इमारत आहे, त्यामध्ये त्या सर्वांना शिफ्ट करावं असं निश्चित झालं। आज आपण साहेबांच्या हस्ते आज आपण त्यांना सर्वांना चाव्यांचं वितरण केलं आणि त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न काते साहेबांच्या वतीने झाला आहे। मी खरंच पुन्हा एकदा काते साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आणि उर्वरित ज्यांच्या समस्या आहेत त्या लवकरच निवारण करण्यासाठी आपण पुन्हा त्याचा सातत्याने पाठपुरावा करू। आताच काते साहेबांनी सांगितले की रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जे झोपडी आहेत, रेल्वेच्या जमिनीखाली आहेत, जमिनीवरती आहेत, त्यांनाही आपण न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे। येणाऱ्या 1 तारखेनंतर आपण त्याच्याचे विशेष बैठक करून लोकांना बोलवून त्यांच्या समस्याचं निवारण करणार आहोत। रेल्वे मंत्र्यांशी चर्चा झालेली आहे साहेबांची आणि त्यांनी आश्वासित केलं आहे की रेल्वेच्या जागेत असलेल्या झोपडपट्टीधारकांना जोपर्यंत आम्ही पर्यायी व्यवस्था करत नाही तोपर्यंत त्यांचं घर तोडणार नाही असं त्यांनी आश्वासित केलं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही पुढल्या महिन्यात करणार आहोत। मी पुन्हा एकदा काते साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या लोकांच्या समस्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे। धन्यवाद। बघा, या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं हे विकासाचं सरकार असल्याकारणामुळे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवारजी या तिघांच्या नेतृत्वामधून पूर्ण मुंबईभर या अशा समस्याचं निवारण करण्याची संकल्पना ठेवली गेली आहे
आणि या संकल्पनाच्या कडीमध्ये आजच्या आमच्या चेंबूरचे लोकप्रिय आमदार तुकाराम कातेजींनी ह्या शिबिराचं आयोजन केलं. खरोखर सर्वसामान्य नागरिकांची जी मूळची समस्या आहे घराची, त्याचं निवारण करण्याचं काम या आमदारांनी केलं. ते अगदी खरोखर वाखाणण्यासारखं आहे तुकाराम कातेजींच्या कार्याचा हा भाग. तुम्हाला माहीत असेल, तुमच्या माध्यमातून पण लोकांना चेंबूरमध्ये कळलं असेल की गेले अनेक वर्ष चेंबूरमध्ये एक स्टँडर्ड कॅम्प होता. तो किती वर्ष तिथे प्रलंबित होता तो विषय. आणि काही महिन्यापूर्वी 3-4 मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी तिथे आग लागली होती. त्यावेळी तिथे कोणीही धावलं नव्हतं, पण लोकप्रतिनिधी आणि आपली जबाबदारी असल्याकारणे तुकाराम कातेजी त्या ठिकाणी गेले आणि तिकडच्या नागरिकांना आश्वासित केले की मी तुम्हाला चांगल्या ठिकाणी घर देईन. आणि आज त्यांना ते घर मिळालं आणि आज ते चाव्या घेऊन गेल्या. आणि खरोखर आज चेंबूरमध्ये अनेक ठिकाणी SRA किंवा महानगरपालिकेच्या BMCमध्येच्या जागेवर असलेल्या वस्त्या आहेत, त्यांचे खूप जटिल प्रश्न आहेत आणि SRAचे अनेक प्रकल्प रखडले गेलेले आहेत. त्याला चालना मिळणं, गती मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. अनेक चेंबूरच्या वेगवेगळ्या विभागातून सगळे ज्यांना अडचण होत्या, ज्यांच्या समस्या होत्या, ज्यांना काही योजनाचा फायदा मिळाला नाही आहे किंवा महानगरपालिकेचा पण फायदा मिळाला नाही, अशी सगळी लोक आज आपल्या तक्रारी घेऊन इथे आले आणि वेगवेगळे अधिकारी इथे आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची समस्याचं निवारण नक्कीच होईल. आणि परत रेल्वे लगतच्या ज्या झोपड्या आहेत, त्याचा पण आपल्या चेंबूरमध्ये जो रेल्वे ट्रॅक जातो त्याच्या बाजूच्या ज्या झोपड्या आहेत त्यांचाही प्रश्न प्रलंबित आहे. त्याची पुढची बैठक होणार आहे. म्हणजे खरोखर लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जिवंत उदाहरण आज तुकाराम कातेंनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला हात घालून दिलेला आहे. आणि मी खरोखर तिन्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं सर्व मनापासून एक नागरिक म्हणून आभार व्यक्त करते की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या जटिल आणि मुंबईमध्ये असलेल्या जटिल प्रश्नाला त्यांनी हात घालून सर्व लोकप्रतिनिधींना आदेश दिलेले आहेत असे शिबिर घेऊन नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी. खरोखर हे महायुतीचं विकासाचं सरकार आहे असं म्हटलं तर काहीच वावगं होणार नाही. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.